नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। रेल्वेमध्ये टीसी आणि टीटीई पदाची जी मित्रांनो भरती निघत आहे 5000 प्लस जागांसाठी मित्रांनो। रेल्वेमध्ये टीसी आणि टीटीई पदाची जी मित्रांनो भरती निघत आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर पहा मित्रांनो, टीसी आणि टीटीई या पदाची जी भरती आहे मित्रांनो हे जुलै 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर ऑफिशियली मित्रांनो रेल्वेचे टाइम टेबल जे मित्रांनो जाहीर झाला आहे। तर यामध्ये जे मित्रांनो टीटीईचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होत आहे। तर 12वी पासवर तुम्हाला जे मित्रांनो रेल्वेमध्ये टीसी आणि टीटीई जे मध्ये या पदामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे। तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघत आहे। या भरतीसाठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। शिक्षण फक्त मित्रांनो या भरतीमध्ये 12वी पासच लागते। तर टीटीई आणि टीसीचं जे काम असते हे मित्रांनो रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघितलं असेल, ते जे मित्रांनो तिकीट ज्यांनी फाडलं त्यांचं जे मित्रांनो ते काम असते। तर रेल्वे स्टेशनवरच मित्रांनो त्यांच्या ड्युटी असते टीसी आणि टीटीई यांच्या, ठीक आहे। तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, काय काय यामध्ये प्रोसेस असणार आहे, पगार किती भेटणार आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीटीई टीसी या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, जागांचा जर विचार केला तर 5000 जागांसाठी भरती निघत आहे आणि टीसी आणि टीटी या पदासाठी मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, कोणते पर्सेंटेज लागणार नाही, कोणता ITI लागणार नाही, तुम्ही 12वी पास आहे बस तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे रेल्वेमध्ये टीटी टीसी यामध्ये, ठीक आहे। तर पहा, या भरतीचे जे फॉर्म आहे हे जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होतं आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म भरणे चालू राहणार आहे। तर टीटी आणि टीसी या भरतीमध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे, तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्ष सूट आहे। तर SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते यामध्ये 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। आणि आणखीन यावर्षी मित्रांनो 3 वर्षाची सूट भेटू शकते कोरोनाची, ठीक आहे। कारण की रेल्वेमध्ये लोको पायलट असिस्टंटची भरती निघाली, त्यामध्ये सुद्धा सूट देण्यात येत आहे। त्याचबरोबर टेक्निशियनची भरती निघाली, त्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा 3 वर्ष सूट देण्यात येतात। तर या भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो 3 वर्ष सूट जास्त एक्स्ट्रा तुम्हाला देण्यात येणार आहे, ठीक आहे। तर ज्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष आणखीन यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी असणार आहे। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी असणार आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो 30,000 मिळणार आहे। एकदम शाही ड्युटी आहे मित्रांनो रेल्वेमध्ये टीटी आणि टीसीची, ठीक आहे। तर चांगली जे मित्रांनो यांचं कामसुद्धा खूप छान असते, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरच मित्रांनो त्यांचे जे मित्रांनो त्या ठिकाणी ड्युटी असते, त्या ठिकाणी जे मित्रांनो जे तिकिटांनी फाळत त्यांना पकडणं हे सुद्धा मित्रांनो त्यांचं काम असते, तुम्ही बघितलं असेल। एकदम शाही ड्युटी आहे मित्रांनो टीसीची, ठीक आहे। तर पहा, यामध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर यामध्ये जे मित्रांनो तुमचं सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमच्या यामध्ये दुसरी लेखी परीक्षा असणार आहे, 2 पेपर आहे यामध्ये। त्यानंतर सर्वात आधी पहिली यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। जे मित्रांनो पहिली जी लेखी परीक्षा हे 100 मार्काची आहे, ज्यामध्ये जे मित्रांनो परीक्षेमध्ये रिझनिंगचे यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे मित्रांनो 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेजचे तुम्हाला 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा पहिला पेपर असणार आहे आणि तुम्हाला मित्रांनो 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी, ठीक आहे। तर सर्वात आधी 100 मार्काचा पेपर असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढी आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा यामध्ये दुसरा पेपर असणार आहे। तर दुसरा जो पेपर असणार आहे हा मित्रांनो 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पहा गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये। त्याचबरोबर जे मित्रांनो रिझनिंगच्या बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जीकेचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे दुसऱ्या पेपरमध्ये। तर टोटल 120 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे दुसरा आणि तुम्हाला टायमिंग 90 मिनिटाचा भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढी आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये पेपर आहे। सर्वात आधी तुमचा पहिला पेपर होणार आहे, त्यानंतर तुमचा दुसरा पेपर होणार आहे, त्यानंतर तिसरं मित्रांनो तुमचं यामध्ये टायपिंग असणार आहे आणि चौथं मित्रांनो तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
सिलेक्शन आणि 5 मित्रांनो मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वेमध्ये TT आणि TC या भरतीची. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची पहिली लेखी परीक्षा, त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा, त्यानंतर तिसरा मित्रांनो तुमचं यामध्ये टायपिंग असणार आहे, चौथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो TC या भरतीची. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर मित्रांनो तुम्हाला पगारसुद्धा 30,000 प्लस मिळणार आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो ही भरती निघत आहे. तर जुलै महिन्यापासून मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. तर आतापासून ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो रेल्वेचे स्पेशल पुस्तक घ्या आणि आतापासून अभ्यासाला लागा. आणि पेपर जो आहे मित्रांनो हा हिंदीमध्ये होणार आहे आणि पेपर जो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला मित्रांनो रेल्वेमध्ये TC TT या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि पेपरसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच मित्रांनो पेपर होणार आहे. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या. तुम्ही यूट्यूबवर मित्रांनो सर्च करा रेल्वेसाठी TT या पदासाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे तर आतापासून मित्रांनो चांगले चांगले पुस्तकं आलेले आहे, पुस्तकं घेऊन घ्या आतापासून आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे कमीत कमी अभ्यास करा, कारण की लवकरच मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. त्याचबरोबर लवकरच तुमची लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे. ठीक आहे, तर आतापासून पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो या भरतीमध्ये पर्याय नाही आहे. ठीक आहे, तर सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. यूट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, त्याचबरोबर फेसबुक झालं, तर रील्स वगैरे काही बघू नका, कारण की यामध्ये काय होत आहे जसं आपण मित्रांनो सोशल मीडियामध्ये घुसलो ना तर 5-6 घंटे कसे होते मोबाईलमध्ये आपल्यालाच माहीत पडत नाही. तर असा मित्रांनो फुल टाईमपास या मोबाईलमध्ये होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला पूर्ण टाईमपास होत आहे. तर हा मित्रांनो वेळ खूप महत्त्वाचा आहे, तर हा वेळ मित्रांनो गमावू नका. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे जुलै महिन्यामध्ये. ठीक आहे, तर 5,000 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर 12वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली भरती निघत आहे मित्रांनो रेल्वेमध्ये TC TT या पदाची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या ज्या इंडियन रेल्वे या भरतीचा जे मित्रांनो शेड्यूल आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जानेवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो हा जो टाइम टेबल आहे हा मित्रांनो रेल्वेच्या सर्व भरतीचा टाइम टेबल आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जानेवारी मार्च महिन्यामध्ये ALPचे जे मित्रांनो फॉर्म सुटणार आहे. त्याचबरोबर एप्रिल ते जून महिन्यामध्ये RRB टेक्निशियनचे जे मित्रांनो फॉर्म भरणे सुटणार आहेत, फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि जे लोको पायलट असिस्टंट आहे त्याचे मित्रांनो ALPच्या RRB अंतर्गत जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू झालेले आहे. ठीक आहे, जानेवारी ते मार्च महिना या ठिकाणी दाखवत आहे. त्याचबरोबर एप्रिल जून महिन्यामध्ये टेक्निशियन, त्याचबरोबर तुमची जी TCची जी भरती आहे हे मित्रांनो जुलै सप्टेंबर महिन्यामध्ये असणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट लेवल, त्याचबरोबर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट, त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर्स, त्याचबरोबर पॅरामेडिकल कॅटेगरीज, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं जे मित्रांनो ही भरती निघणार आहे रेल्वेमध्ये TT TCची. ठीक आहे, तर पहा ही चांगली भरती जे मित्रांनो निघत आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हे जे मित्रांनो ऑफिशियली वेबसाईटवरचं जे मित्रांनो हे जे टाइम टेबल आहे, कॅलेंडर आहे. ठीक आहे, तर जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये 12वी पास करिता TT आणि TCची जे मित्रांनो भरती